सर्वात आधी मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज या प्रेससाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या राज्याचे आदरणीय मंत्री अतुल सावे साहेब, त्याचप्रमाणे आपले अध्यक्ष व सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी. जसं इथे सांगण्यात आलं की आताच 1 फेब्रुवारीला इथे आपल्या फायनान्स मिनिस्टर यांच्या माध्यमातून बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी किंवा पुढचं विजन जे आपलं विकसित भारतचं आहे त्या अनुषंगाने ही प्रेस आजची आपण आयोजित केलेली आहे. आणि मला अतिशय आनंद होतोय सांगताना की ह्या बजेटमध्ये विकसित भारतचा जो संकल्प आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींचा आहे आणि त्यांच्यासोबत देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे की 2047 मध्ये आपला भारत देश हा विकसित झाला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ह्या बजेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या म्हणजे पुढे भविष्यासाठी करण्यात येत आहे. आणि त्याचबरोबरने ज्या डिपार्टमेंटची मी मंत्री आहे यूथ आणि स्पोर्ट्स, तर यूथला घेऊन हे बजेट पुढे आणण्यात आलेलं आहे की युवकांचे विचार या विकसित भारतच्या संकल्पला पूर्ण करण्यासाठी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्या भारताची इकॉनॉमी ही ग्रोथ झाली पाहिजे आणि म्हणून आत्मनिर्भर भारत आपण कसं बनवू शकतो की बाहेरच्या देशांवर आपल्याला जास्त अवलंबून राहता यावं नाही किंवा आपल्याला पुढे राहायचं नाहीये आणि आपण आपल्या भारतातनं एक्सपोर्ट कसं जास्तीत जास्त वाढवू शकतो प्रत्येक सेक्टरमध्ये, या अनुषंगाने सुद्धा ह्या बजेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. मी एक सेक्टर बद्दल इथे सांगेन की जसं ॲग्रिकल्चर सेक्टर आहे की कारण की शेवटी कृषी आपल्या देशातला हा महत्त्वाचा विषय आहे आणि आपण कृषी प्रधान देश आपल्याला म्हणतो आणि म्हणून ॲग्रिकल्चर सेक्टर आपल्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं सेक्टर आहे. आणि शेवटी शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, म्हणून शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी एआयच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं अपग्रेड करता येईल त्यासाठी ह्या बजेटमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे आणि सहकार क्षेत्राला सोबत घेऊन जे गावामध्ये छोटे छोटे क्लस्टरची निर्मिती करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे त्याला जास्तीचा भाव कसा मिळू शकतो, मार्केट व्हॅल्यू त्यांची कशी वाढू शकते आणि शेतकरी म्हणजे एफपीओच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसिंग कंपनीच्या माध्यमातून त्यांना आपण ई मार्केटच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये कसं मार्केट उपलब्ध करून देऊ शकतो त्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये खूप मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्याचा फायदा आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये एफपीओच्या माध्यमातून दिसतो सुद्धा आहे, पण अजून त्याला म्हणजे त्याचं मजबूती करण्यासाठी या बजेटमध्ये एआयच्या मदतीने टेक्नॉलॉजीच्या मदतीने शेतकऱ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ही खूप मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. कारण की आपण बघू शकतो की सहकार क्षेत्र हे खास करून आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला ते खूप मोठं क्षेत्र आहे की जेणेकरून की शेतकऱ्यांना नेहमी शेतीसाठी मदत करायसाठी सहकार क्षेत्र नेहमी पुढे आलेलं आहे. आणि त्यासाठी सहकार क्षेत्राला अजून कसं मजबूतीकरण करू शकतो, जसं उदाहरण जर द्यायचं म्हटलं की म्हणजे तसं मी जळगावचे म्हणून जळगाव म्हणून नाही सांगत मी, पण ऑल ओव्हर आता सहकार क्षेत्रामध्ये जसं आता आपलं जळगाव सेक्टर आहे की तिथे केळीचं उत्पादन जास्त होतं. सोलापूरकडे आता टिश्यू कल्चरमुळे व्हायला लागलेलं आहे. इकडे जर उत्तर महाराष्ट्र जर धुळे बघितलं, नंदुरबार बघितलं, मध्य प्रदेशचा काही भाग बघितला, गुजरातचा जर काही भाग बघितला, तर आता सहकार क्षेत्राच्या माध्यमातून टिश्यू कल्चरच्या मोठ्या लॅब आता जळगाव जिल्ह्यामध्ये सेट होणार आहे की ज्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून टिश्यू कल्चरचे रोपं तिथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे की जे कमी दरामध्ये मार्केट रेटच्या कमी दरामध्ये शेतकऱ्यांना ते उपलब्ध होणार आहे. आणि त्याच्यातनं येणारे जे प्रॉफिट आहे ते परत शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून तिथे ते मिळणार आहे. हे उदाहरण मी याच्यासाठी दिलं की अशा पद्धतीने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाव पातळीवर इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यासाठी कसं मजबूत करता येईल, जे शेतीला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहे मग ते
खत असेल, बियाणं असेल किंवा टिश्यू कल्चरच्या माध्यमातून प्लांट असेल, ह्या सगळ्या गोष्टी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आणि फार्मर प्रोडक्शन त्या कशा उपलब्ध करून देता येतील ह्यासाठी सुद्धा जवळपास 40 ते 45% अनुदान सरकार देत आहे की त्या माध्यमातून पण गावामध्ये एफपीओच्या माध्यमातून हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचा माल तिथे स्टोअर होऊ शकतो आणि योग्य मार्केटमध्ये त्यांच्या भावाला त्यांच्या पिकांना भाव मिळाल्यानंतर हे ते बाहेर विकू शकतात. तर अशा पद्धतीच्या योजना एफपीओच्या माध्यमातून चालू आहे. त्याच्यानंतर एक स्मार्ट स्कीम आहे, त्या माध्यमातून पण मोठा प्रोजेक्ट आपण कसा उभा करू शकतो त्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मागच्या बजेटमध्ये म्हणजे 5 वर्ष आधी जे बजेट आणण्यात आलं होतं त्यामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यामधनं कुठे 5 आहे कुठे 10 आहे, तर देशभरातनं 10,000 एफपीओ असे आहेत की ज्यांना सरकार त्या एफपीओंना पुढच्या 5 वर्ष चालवण्यासाठी अनुदान देत आहे की जेणेकरून एफपीओचं काम हे सुरळीत होऊ शकतो, शेतकऱ्यांचा अनुभव त्यामध्ये वाढू शकतो आणि त्या एफपीओच्या माध्यमातून अजून शेतकरी सुद्धा एफपीओ वाढू शकतात आणि त्या माध्यमातून कृषी क्षेत्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करू शकतं. हे झालं कृषी क्षेत्र. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की महिलांना सक्षम करण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या माध्यमातून योजना बचत गटांसाठी आणल्या गेल्या. लखपती दिदी योजना मागचे 5 वर्ष सरकारच्या माध्यमातून चालल्या. त्याच्यात राज्य सरकारच्याही माध्यमातून भरघोस मदत हे बचत गटांना झाली. बँकच्या माध्यमातून लोन उपलब्ध करून देण्यात आलं आणि आज आपण बघू शकतो की देशभरामध्ये असे अनेक बचत गट अनेक राज्यांमधनं जिल्ह्यामध्ये आहे की ज्या आज करोड म्हणजे 1 ते 2 करोड पर्यंत त्यांचा टर्नओव्हर आज पोहोचलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, ह्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी, देशाला विकसित बनवण्यासाठी महिलांचाही आणि महिला बचत गटाचा खूप मोठा रोल महिलांच्या माध्यमातून इथे निभवला जातोय. आणि त्यासाठी आता सरकारने ह्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे की एमएसएमईच्या माध्यमातून बचत गटांना आता जोडायचं की जेणेकरून आता म्हणजे त्यांच्या माध्यमातून एमएसएमईच्या माध्यमातून उद्योग उभे राहतील. कारण की आज एक प्लॅटफॉर्म महिला बचत गटांसाठी चांगल्या पद्धतीचं तयार झालेलं आहे. आज महिलांना बँकच्या माध्यमातून लोन सुद्धा उपलब्ध होत आहे. त्यांना मार्केटिंग कसं करायचं, उत्पादन कसं करायचं, कोणत्या फील्डमध्ये पुढे जायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा आता अभ्यास महिला बचत गटांना खूप चांगल्या पद्धतीचा होऊन गेलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे घरगुती काही प्रोडक्ट्स असतील, क्राफ्ट असेल, खाद्यपदार्थ असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज महिला खूप चांगल्या पद्धतीने गाव पातळीवर सुद्धा काम करत आहे. म्हणून त्यांना आता ह्या बजेटच्या माध्यमातून एमएसएमई सोबत आता जोडलं जाणार आहे की जेणेकरून ग्रामीण भागामध्ये पण उद्योगाला एक चालना मिळेल की ज्या माध्यमातून महिला अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. तसंच आपण बघितलं की मेक इन इंडिया असेल, त्या माध्यमातून तर चांगला छोटे छोटे जे प्रकल्प आहे ते तर सुरू होतातच आहे. पण आता सरकारने यावेळेस या बजेटमध्ये जवळपास 5,000 कोटीची तरतूद केलेली आहे की जे टियर 2, टियर 3 सिटी आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे आणि त्याचबरोबर तिथे आपण इंडस्ट्रीज झोन क्लस्टरच्या माध्यमातून कसा निर्माण करू शकतो की जेणेकरून टियर 2, टियर 3 सिटींना आपण एकत्र आणू शकतो. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर एक चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकते आणि त्याचबरोबरने तिथे मेक इन इंडियाच्या माध्यमातून, स्वदेशीच्या माध्यमातून हे छोटे छोटे प्रकल्प सुद्धा तिथे उभे राहू शकतात आणि त्या माध्यमातून रोजगारांना म्हणजे लोकांना एक रोजगाराची चांगली संधी या माध्यमातून निर्माण होऊ शकते. कारण की जवळपास सगळ्याच ठिकाणी आपण बघतो की मुंबई, पुणे जे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आता लोकांचं जास्त जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्या छोट्या शहरांना प्राधान्य देऊन त्या शहरांचाही मोठ्या शहरांसारखा विकास झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या देशाचा महत्वाचा एक जो विषय आहे तो रेल्वे. कारण की शेवटी रेल्वे कनेक्टिव्हिटी ही खूप मोठी कनेक्टिव्हिटी म्हणजे जगामध्ये मला असं वाटतं आपली भारताची जेवढी मोठी कनेक्टिव्हिटी आहे लोकसंख्येच्या अनुषंगाने, म्हणून रेल्वेमध्ये पण
खूप मोठा बदल ह्या बजेटच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे आणि त्याला म्हणजे आपल्या महाराष्ट्राला सुद्धा जे रेल्वे कॉरिडॉर जे बनवलं जात आहे या बजेटच्या माध्यमातून, तर मुंबई पुणे पुणे हैदराबाद, तर त्याची सुद्धा घोषणा ह्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे की जेणेकरून त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रभरातल्या इकॉनॉमीमध्ये पण ग्रोथ होताना आपल्याला दिसेल, कारण की शेवटी रेल्वे कॉरिडॉर हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मागच्या काळामध्ये जे मला आठवतं माहीत आहे की आदरणीय रावसाहेब दानवे आपले राज्यातनं ते रेल्वे राज्यमंत्री होते आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी मराठवाडा आणि खानदेशला जोडायचा प्रकल्प त्यांनी मंजूर केलेला होता आणि त्या प्रकल्पाचंही काम आता सुरू होताना आपल्याला दिसेल, कारण की त्याचं सुद्धा बजेट याच्यामध्ये सर्वे करायचं म्हणजे मागच्या याच्यातच मंजूर केलेलं होतं, पण त्या कामाला सुद्धा गती देण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसणार आहे. तर पूर्ण राज्यभरातली किंवा देशभरातली रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर जे रेल्वे स्टेशन आहे अमृत भारत योजनेच्या माध्यमातून जेवढेही छोटे स्टेशन असतील किंवा मोठे स्टेशन असतील यांना अपग्रेड करायचं काम, त्यांना चांगलं फॅसिलिटेट करायचं काम या योजनेच्या माध्यमातून होताना दिसते. ते ऑलरेडी सुरू झालेली योजना आहे, पण त्यासाठी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे निधी वाढवण्यात आलेला आहे की जेणेकरून अमृत भारत योजनेच्या माध्यमातून स्टेशन हे आधुनिक पद्धतीने तयार होतील. की एक आपण म्हणतो की एअरपोर्ट बघितल्यानंतर एक लक्झरियस फील आपल्याला तिथे मिळतं किंवा वाटतं, त्याच पद्धतीने आपले रेल्वे स्टेशन पण तसेच तयार झाले पाहिजे. स्वच्छतेकडे खूप जास्त लक्ष मागच्या काळात दिलं गेलेलं आहे आणि ते भविष्यामध्ये पण ज्या मेक इन इंडिया ट्रेन आहे वंदे भारत ही आपल्या देशामध्ये बनणारी ट्रेन आहे आणि वंदे भारतचा अजून जास्त वंदे भारत ह्या ट्रेन कशा वाढू शकतात महाराष्ट्रभरामध्ये किंवा देशभरामध्ये आणि या नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अजून रेल्वे फॅसिलिटी कशा आपण उपलब्ध करून देऊ शकतो त्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये तरतूद करून देण्यात आलेली आहे. जे सगळ्यांशी निगडीत एक सेक्टर आहे जे मेडिकल सेक्टर आहे, जे खूप महत्वाचा विषय आहे, प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत विषय आहे. तर देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजेस वाढवले गेले, मेडिकल सीट्स वाढवल्या गेल्या. त्याच्या पलीकडे जाऊन आता सरकारचं एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे की आपण मेडिकल टुरिझम हब आता देशभरामध्ये सुरू केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पण खूप मदत होऊ शकते, टुरिझम ह्या माध्यमातून वाढू शकतो. म्हणून मेडिकल टुरिझम हब करण्याचा निर्णय सुद्धा ह्या बजेटमध्ये झालेला आहे की जेणेकरून बाहेरचे जे फॉरेनर्स आहे, NRI जे आहे, त्यांना ह्या मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून कमी दरामध्ये चांगल्या ट्रीटमेंट कशा मिळू शकतील आणि त्यांच्याबरोबर आपल्या देशातल्या लोकांना सुद्धा चांगल्या ट्रीटमेंट, चांगल्या दर्जाच्या ट्रीटमेंट, सगळ्या फॅसिलिटी मेडिकलच्या माध्यमातून कशा मिळू शकतील त्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ज्या आपल्या हेरिटेज प्रॉपर्टीज आहे आपल्या देशभरामध्ये, जे आपले प्राचीन मंदिरं आहे आणि आपलं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आपलं अजिंठा अरोरासाठी फेमस आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरेचसे टुरिस्ट इथे येतात सुद्धा. तर देशभरामध्ये जेवढेही आपल्या हेरिटेज प्रॉपर्टीज आहेत यांचं मजबूतीकरण, यांना अजून नवीन AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं अपग्रेड करता येईल, त्यांचं संरक्षण कसं करता येईल आणि येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी ज्या मागच्या काळामध्ये जे डिझाईन त्यावेळेस केलेलं आहे ते कसं जपून 3Dच्या माध्यमातून किंवा AIच्या माध्यमातून ते येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी आपल्याला कसं जपून ठेवता येईल किंवा जे बाहेरून फॉरेनर जे येतात त्यांना ते दाखवता कसेल किंवा आपल्या लोकांसाठी पण ते कसं उपलब्ध ठेवता येईल ह्या अनुषंगाने सुद्धा ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की ज्या माध्यमातून सगळ्या जगातल्या लोकांना देशातल्या संस्कृतीबद्दल, देशातली जी आपली परंपरा राहिलेली आहे, जे आपले पूर्वजांनी आपल्यासाठी जे ठेवून गेलेले आहे, जे आपण कोणतीही आता अजिंठा अरोराचा जरी विषय केला की त्या काळामध्ये जे आर्किटेक्चर डिझाईन जे होतं ते इतर ठिकाणी दिसत नाही, पण आपल्या देशामध्ये अशा प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही युनिक गोष्टी आहे. तर ते जपायचं काम आणि त्याचं ग्लोबली अजून आपण जास्त जास्त मार्केटिंग कसं करू शकतो यासाठी सुद्धा या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की ज्या माध्यमातून टुरिझम आपल्या देशातलं जास्तीत जास्त वाढू शकतो
आणि त्याचा फायदा इथे रोजगारच्या माध्यमातून सुद्धा इथल्या स्थानिक लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो. त्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण बघितलं असेल की आता AI हे एक तर नवीन सेक्टर आहे, पण त्याचबरोबरने की कंटेंट साठी सुद्धा आता सरकार खूप मोठा सपोर्ट ह्या बजेटच्या माध्यमातून देणार आहे. कारण की शेवटी सोशल मीडिया आज जगभरामध्ये एवढं वाढलेलं आहे आणि सगळ्यात जास्त युजर हे आपल्या देशामध्ये आहे. कंटेंट क्रिएट करण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीचं कंटेंट आणि त्या कंटेंट मध्ये आपल्या देशाचा इतिहास, आपल्या देशाची संस्कृती ही आपल्या AIच्या माध्यमातून ती कशी जगासमोर घेऊन जाऊ शकतो आपण, की जेणेकरून आपल्या देशाचं सुद्धा देशाबद्दलची माहिती जगभरासमोर जाऊ शकते. म्हणून कंटेंट क्रिएटिव्हिटीसाठी आता कॉलेजेसमध्ये सुद्धा सरकार मदत करणार आहे की तिथे कंटेंट क्रिएटिव्हिटीसाठी मोठ्या लॅब उभ्या राहिल्या पाहिजे, की जेणेकरून परत तेच आहे की याच्यात रोजगाराची संधी अजून जास्त मिळू शकते. कारण की आज आपण बघितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे लोक आता स्वतःचं चॅनल करून छोटे छोटे कंटेंट आता चांगले तयार करू लागलेले आहेत. त्यांना त्याच्यातनं फायदा सुद्धा मिळतोय. पण त्याला अजून चांगल्या आधुनिक पद्धतीने सरकारच्या माध्यमातून कशी मदत करता येईल आणि चांगल्या पद्धतीने ते कंटेंट कसं क्रिएट करता येईल यासाठी सुद्धा आता सरकार कॉलेजेसच्या माध्यमातून युवकांना यामध्ये मदत करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लेडीज हॉस्टेलचं सुद्धा प्रावधान या बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एज्युकेशन पर्पजसाठी किंवा जॉब पर्पजसाठी मुलींसाठी एक तिथे हॉस्टेलची निर्मिती झाली पाहिजे. तेच वर्किंग आणि परत एज्युकेशन, तर त्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि सेमी कंडक्टर सेक्टर पण एक मोठं सेक्टर आता वाढताना आपल्याला दिसतंय. कारण की आज प्रत्येक गोष्टीमध्ये चिपची गरज आहे आणि ते मार्केट आपल्या देशासाठी खूप मोठं मार्केट आहे की जे आज आपण दुसऱ्या म्हणजे मेन म्हणजे चायनावर आज आपण अवलंबून आहे. म्हणून ते मार्केट आपल्या इंडियामध्ये आपल्याला कसं सेट करता येईल यासाठी सुद्धा सेमी कंडक्टरसाठी सुद्धा आणि जी आपली यूथ आहे त्यांच्या विचारांच्या कारण की सेमी कंडक्टरचा हा विचार हा युवकांच्या माध्यमातून झालेला आहे. तर त्याचं अजून आपल्याला प्रचार प्रसिद्धी आणि त्याचं मजबूतीकरण कसं करता येईल त्यासाठी सेमी कंडक्टर सेक्टरसाठी पण जवळपास 40,000 कोटीची तरतूद इथे करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही हे पण सुद्धा ऐकलं असेल की कंटेनर, कारण की आता वॉटरवेज आपण देशामध्ये वाढवतोय, तर कंटेनरची निर्मिती सुद्धा आपल्या इथे देशभरामध्ये कशी वाढवता येईल यासाठी सुद्धा या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून सेमी कंडक्टर सेक्टर आणि प्लस हे कंटेनर हे दोन विषय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण की परत तेच विषय आहे की याच्या माध्यमातून पण रोजगाराची एक मोठी संधी निर्माण होऊ शकते आणि ती आपल्याला होताना दिसणार आहे भविष्यामध्ये. आणि शेवटचा मुद्दा जो माझ्याच डिपार्टमेंटशी निगडीत आहे की स्पोर्ट्स सेक्टर, की खेलो इंडिया मिशन ची सुद्धा याच्यामध्ये अनाउन्समेंट झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या माध्यमातून 2019ला खेलो इंडियाची सुरुवात झाली आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ह्या प्रमोट होण्याची सुरुवात झाली. खेलो इंडिया हे देशभरामध्ये गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्रीजींनी केलेलं आहे आणि याचा परिणाम खूप चांगला बघायला मिळाला की जे लोकांची अपेक्षा आहे किंवा लोकसंख्येच्या मानाने जे स्पोर्ट्स सेक्टरमध्ये आपल्याला अजून काम करायची गरज आहे किंवा अजून आपले ग्रासरूटचे जे ऍथलीट्स आहेत किंवा जे टॅलेंट आहे त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आता खेलो इंडिया मिशन योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे की ज्यामध्ये स्पोर्ट्स सायन्स सेक्टर याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक राज्याच्या माध्यमातून प्रत्येक राज्याच्या सरकारसोबत बोलून याचं मजबूतीकरण कसं होईल यासाठी प्रयत्न होणार आहे. कारण की स्पोर्ट्स सायन्स सेक्टर हे एक नवीन सेक्टर आहे की जे गेल्या अनेक वर्षापासनं बऱ्याचशा देशांमध्ये ऍथलीट्सच्या इम्प्रुव्हमेंटसाठी वापरली जात आहे. आपल्या देशामध्ये पण जे साईचे इन्स्टिट्यूट आहे, जे स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याचे इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुद्धा स्पोर्ट्स सायन्स हे वापरलं जात आहे. पण त्याबद्दल अजून ग्राउंड लेवलपर्यंत अवेअरनेस लोकांमध्ये कसा पोहोचेल
आणि लहान वयापासून स्पोर्ट्स सायन्सच्या मदतीने आपण ॲथलीट्सला कसं ट्रेन करू शकतो म्हणून राज्य सरकार सोबत मिळून जिल्ह्यामध्ये स्पोर्ट्स सायन्स सेंटर हे कसे उभे राहतील यासाठी या बजेटच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे की जेणेकरून ग्रासरूटचं जे टॅलेंट आहे आपलं स्पोर्ट्समधलं त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट की जे कोचेस आहे यांचं अपग्रेडेशन करायसाठी त्याच्यासाठी सुद्धा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता ओपन म्हणजे साहित्य तर आहेच पण ते सुद्धा राज्य सरकार सोबत मिळून अजून आपल्या कोचेसला इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे आपण कसं ट्रेन करू शकतो की जेणेकरून ॲथलीटच्या परफॉर्मन्समध्ये आपल्याला अजून चांगली सुधारणा दिसेल आणि त्याचा फायदा आपल्याला मेडल आणण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. कारण की 2036 आपण ऑलिम्पिक बीड जे करणार आहे त्यासाठी खूप महत्वाचं राहणार आहे की स्पोर्ट्स बद्दल लोकांमध्ये अवेअरनेस आणणं आणि त्याचबरोबरने त्याच पद्धतीने सगळ्या खेळांमध्ये आपले ॲथलीट्स त्या लेवलपर्यंत तयार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून कोचेसचं ट्रेनिंग असेल आपलं स्पोर्ट्स सायन्स असेल आणि त्याचबरोबर की स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स गुड मॅन्युफॅक्चरसाठी सुद्धा आता गव्हर्नमेंट सपोर्ट करणार आहे सबसिडीच्या माध्यमातून. कारण की हे एक महत्वाचं सेक्टर आहे की आज आपण सगळ्या गोष्टी बाहेरून आणतो इम्पोर्ट करतो आहे स्पोर्ट्स इक्विपमेंट आणि बरेचसे इक्विपमेंट बऱ्याचशा खेळांचे असे आहे की ते खूप कॉस्टली येतात त्यामुळे बरेचसे ॲथलीट्स एका लेवलपर्यंत जाऊन ते थांबून जातात ते पुढे प्रॅक्टिस करत नाही कारण की फायनान्शियली तसं सपोर्ट नसतो किंवा ते फिजिबल त्यांच्यासाठी नसतं. म्हणून आता सरकारने हे सुद्धा ठरवलेलं आहे की स्पोर्ट्स गुड मॅन्युफॅक्चरमध्ये कंपनीजला मदत करायची की जेणेकरून इथे आपल्या देशामध्ये इक्विपमेंट तयार होतील त्या स्टँडर्ड इंटरनॅशनल स्टँडर्डचे होतील जे कमी दरामध्ये आपल्या ॲथलीट्सला इथे उपलब्ध होतील की जेणेकरून चांगलं एक आपल्या सगळ्या युवकांना आणि ॲथलीट्सला एक चांगला सपोर्ट ह्या माध्यमातून मिळेल आणि अजून आपण एक्सपोर्ट पण बाहेर करू शकू आणि एक परत तेच आहे की इथे पण जॉब क्रिएट म्हणजे एक निर्मितीचं एक मोठी संधी ह्या माध्यमातून सुद्धा दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की जे मी सुद्धा मंत्री म्हणून स्पोर्ट्स सेक्टरकडे जे बघते आहे की स्पोर्ट्स सेक्टर येणाऱ्या पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये एक ग्रोईंग सेक्टर आहे की ज्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जसं मी स्पोर्ट्स सायन्स सांगितलं की त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे की आज डाएटसाठी प्रत्येक ॲथलीटचा डाएट सुद्धा महत्वाचा असतो. ते मॉनिटर करण्यासाठी आपल्याला एक न्यूट्रिशनिस्ट लागणारच आहे त्यामध्ये जॉबची संधी आहे. स्पोर्ट्स मॅनेजमेंटसाठी तिथे संधी आहे. कोचेससाठी आता खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे. फिजिओथेरपिस्ट साठी आता खूप मोठी संधी तिथे निर्माण होणार आहे. तर अशा ह्या सगळ्या स्पोर्ट्स सेक्टरमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. करिअर ऑपॉर्च्युनिटी ॲथलीटसाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. कारण की सरकारचा संकल्प आहे की ऑलिम्पिकचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण स्पोर्ट्स स्कूलची सुद्धा कशी निर्मिती करू शकतो. राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी सुद्धा सरकार खेलो इंडिया नीतीच्या माध्यमातून मिशनच्या माध्यमातून प्रयत्न करते आहे. तर तोही खूप मोठा विषय आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आदरणीय प्रधानमंत्री नेहमी त्यांच्या भाषणातनं सांगतात की देशामध्ये ओबेसिटीचं प्रमाण कसं होईल आणि फिट इंडिया आपण देशाला कसं बनवू शकू यासाठी प्रत्येकाने प्रत्येक जण प्रत्येक यूथ आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्या फिटनेस बद्दल कसा जागृत होऊ शकतो किंवा तो मेंटली फिजिकली कसा फिट होऊ शकतो यासाठी वेगळ्या वेगळ्या स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीने जुळलं पाहिजे. म्हणून फिट इंडिया मिशन सुद्धा सुरू केलेलं आहे. जसं संडे ऑन सायकल आता देशभरामध्ये सुरू केलेलं आहे की निदान कमी वेळामध्ये तुम्ही स्वतःच्या फिटनेसकडे कसं लक्ष देऊ शकतात. कारण की याच्या मागचा संकल्प सुद्धा हा आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो किंवा 2047ला आपल्याला देश विकसित करायचा आहे पण तो देश विकसित करण्यासाठी आजचा आपला युथ तेवढा सक्षम पाहिजे. तो तेवढा मेंटली फिजिकली फिट सुद्धा असणं तेवढंच अत्यंत गरजेचं आहे. तरच तो त्याच्या कामामध्ये इफिशियन्सी आणू शकतो. नाही तर कामामध्ये कमीपणा आला तर नक्कीच आपण आपलं टार्गेट अचीव करू शकत नाही. म्हणून युथने मेंटली फिजिकली फिट असणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे बजेट ह्या वर्षाचं आहे आणि नक्कीच
या बजेटच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत हा कसा बनेल आणि ज्या प्रत्येक सेक्टरमध्ये आपण यूथला सोबत घेऊन कसं पुढे वाटचाल ह्या देशाच्या विकासासाठी करू शकतो या अनुषंगाने हे बजेट मांडलं गेलेलं आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात. आणि आज तुम्ही आले ह्या प्रेससाठी तर आपले सगळ्यांचे मी आभार मानते. अजून एक दोन विषय राहून गेले की एक बायोफार्माचं सुद्धा एक मोठं सेक्टर आपण आता उभं करणार आहे. ते क्लस्टरचं सुद्धा याच्यामध्ये आहे आणि मेडिकल टुरिझम हब सोबत आयुष जी आपली जी एक आयुर्वेदाला पण आपण कसं प्रमोट करू शकू त्यासाठी सुद्धा याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे. कशातला कसं आहे हे बजेट आता जे हे मी की पॉइंट सांगितले शेवटी हे मी पण तुमच्या समोर की पॉइंटच मांडले गेले. जे तुम्ही सिटी बद्दल सांगितलं नक्की संभाजीनगर आपलं ऑलरेडी स्मार्ट सिटी मध्ये आपलं घेतलं गेलेलंच आहे. आणि त्या मी तेच सांगते की त्याला अनुषंगाने जे काही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जी काही मदत लागणार आहे तर नक्कीच केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण सपोर्ट केला जाणार आहे. आता शेवटी बजेट हे म्हणजे आता मला ते तसं नाही बोलता येणार की एक बजेट ह्या जे मेन कीज आहे आता त्याचं बायफर्गेशन पॉईंट टू पॉईंट आता येणाऱ्या या पुढच्या दिवसांमध्ये ते तयार होईल. एक आता की पॉईंट ह्या बजेटचे झालेले आहे आणि संभाजीनगर असेल जसं मी क्लस्टर बद्दल बोलले की टियर 2 टियर 3 सिटी आहे की ज्यासाठी जवळपास 5,000 कोटीची तरतूद सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर नक्कीच उत्तर महाराष्ट्रामध्ये आता जळगाव असेल जसं धुळे असेल जे जवळ शहर आहे म्हणजे जिल्हे आहेत त्यांना अनुषंगाने या बजेटमध्ये सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आणि संभाजीनगर तर ऑलरेडी आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून संभाजीनगर हे इंडस्ट्रीज वाईज पण चांगलं ग्रोथ झालं पाहिजे यासाठी सुद्धा सरकारने प्रयत्न केलेलेच आहे. आणि आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून पण त्याचे मोठे इथे एमओयू सुद्धा साईन झालेले आहे. आणि नक्की स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आहे तर जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इथे मदत लागेल तर नक्कीच सरकारच्या माध्यमातून होईल. नाही जे तुम्ही गॅपचं जे म्हणताय ना की जे आता जे ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे तर त्याच्यात हे प्रोव्हिजन केलेलं आहे की कारण की शेवटी आता एक्झॅक्टली आता इथलं मॅपिंग कसं आहे ते मी आता एक्झॅक्टली सांगू नाही शकत कारण टेक्निकली मला ते सांगता नाही येणार इथे. पण ज्या गोष्टीसाठी इथे मदत लागणार आहे सरकार त्याला सपोर्ट करणारच आहे आणि ते पण राज्य सरकारच्या मदतीनेच इथे होणार आहे. म्हणजे संभाजीनगर नाही जे जे मोठे शहर आहे कारण की त्या अनुषंगानेच पुढची वाटचाल शहराची असेल किंवा राज्याची असेल किंवा छोटे जे शहरांबद्दल बोलली ती डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होणारच आहे. मी आता तेच बोलते आहे. नाही ऑफकोर्स काम करावं लागेल ते आता केमिकल पार्क बद्दल बोललेलं आहे पण ते कुठे होणार आहे काय होणार आहे हे तर आता लगेच डिक्लेअर नाही केलेलं आहे. आता जसं मेडिकल हब होणार आहे ते आता लगेच डिक्लेअर केलेलं नाही कारण की शेवटी राज्याचं पण तेवढाच महत्वाचा रोल याच्यामध्ये येतो. जसं मी आता स्पोर्ट्स स्कूल बद्दल बोलले हे केंद्र सरकारने ठरवलं की करायचंय पण त्याच्यामध्ये राज्याचं पण तर तेवढाच महत्वाचा भाग येतो ना
की आता राज्य सरकारही त्याला आता प्लॅन करेल, त्यांच्या बजेटमध्ये आता येणाऱ्या बजेटमध्ये त्यांचं प्लॅन होईल, कारण की केंद्राचं बजेट बाहेर आल्यानंतर मग प्रत्येक राज्य आपल्या आपल्या अनुषंगाने तयारीला लागतं की बाबा आम्ही काय करू शकतो, किती फंड आम्ही देऊ शकतो, आणि त्या हिशोबाने तिथं तयारी होईलच. बघा, मी जसं आधी सांगितलं तुम्हाला की प्रत्येकाला, मी असेल किंवा कोणी आमदार असेल, खासदार असेल किंवा कोणी मंत्री असेल, प्रत्येकाला वाटतं की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या राज्यामध्ये प्रोव्हिजन झालीच पाहिजे. पण बजेट हे यावेळेचं की एक स्थिरता असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की शेवटी जेव्हा आपण आत्मनिर्भरचा अजेंडा घेऊन चाललो, विकसित भारताचा अजेंडा घेऊन चाललेला आहे, आज जर बाहेरची परिस्थिती तुम्ही बघितली असेल, जर पूर्ण ग्लोबली परिस्थिती बघितली, त्यातल्या त्यात आज आपली देशातली इकॉनॉमी ही स्टेबल आहे, आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आज आपलं आहे ते स्टेबल व्यवस्थित ठेवून त्याची ग्रोथ आपल्याला कसं करता येईल हे महत्वाचं आहे. प्रत्येक राज्याचा याच्यामध्ये काही ना काही इनिशिएटिव्ह राहणारच आहे. आणि आज जर महाराष्ट्राची आपण परिस्थिती बघितली तर आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या राज्याचं सुरू आहे, ग्रोथसाठी सुद्धा सुरू आहे. पण शेवटी केंद्राचं, जसं मी आधी पण बोलले, की बजेट आल्यानंतर राज्य सरकारचाही तेवढाच महत्वाचा रोल असतो. हे बजेट सादर झाल्यानंतर राज्य पण आपल्या आपल्या पद्धतीने तिथं प्रस्ताव मांडतो, कारण की शेवटी फंड अलॉट होताना केंद्र आणि राज्य हे दोघं मिळून कोणता पण प्रकल्प राज्यामध्ये पूर्ण होत असतो. अमृत भारत योजनेमध्ये ऑलरेडी स्टेशन घेतले गेलेले, फर्स्ट फेज तयार झालेला आहे. आता दुसरा तिसरा ते पण स्टेप बाय स्टेप आता अमृत भारत योजना ही सुरू आहे, जिथे डेव्हलपमेंट ऑलरेडी, कारण की जेव्हा प्रपोजल डीपीआर तयार झाले ते पूर्ण डेव्हलपमेंटच्याच अनुषंगाने तिथे तयार झालेले आहे. जे फर्स्ट फेज मध्ये झालेले असतील आता ते दुसऱ्या फेजला मिळतील, कारण स्टेप बाय स्टेपच मिळतील ना. रोजगार निर्माण केले की नाही आपण तयार करतो थिएटरचा पण मात्र तो थिएटरचा बेस असेल रोजगारासाठी व्यवसायासाठी परिपूर्ण आहे का फक्त मुलं ठेवायचे व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून. व्हिडिओ बनवणं बघा तसं नाही. आज तुम्ही बघू शकता की सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सिरीज असतील किंवा नेटफ्लिक्सचं मार्केट, आज असे अनेक मार्केट प्लॅटफॉर्म आहे की त्या माध्यमातून आज जे कंटेंट बनतंय हे सगळं बाहेर बनतंय, पण तेवढी कॅपॅसिटी आपल्या देशाच्या यूथमध्ये पण आहे, आपल्या देशामध्ये पण आहे. जर कंटेंट क्रिएटिव्हिटीमध्ये किंवा आज आपण गेमिंग सेक्टरमध्ये गेलो, आज PS4 आहे, PS5, असे अनेक गेम्स आहे डिजिटली की जे आज आपले मुलं खेळत आहे, पण हे सगळे बाहेर बनवले जातात, बाहेरून ते इथे येतात आणि त्याचं मार्केटिंग होतं. पण हे सगळं जर आपल्या इंडियामध्ये बनवलं गेलं आणि आपल्या युवकांच्या माध्यमातून बनवलं गेलं आणि त्याला आपली जी हिस्ट्री आहे ती जोडली, जसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची स्टोरी असेल ती गेमच्या माध्यमातून आपण जोडली, जसं महाभारत असेल, रामायण असेल, हे गेमच्या माध्यमातून आपण जर जोडलं तर याची प्रसिद्धी जगभरामध्ये पण होईल आणि त्याचबरोबर आपल्या इथल्या मुलांना सुद्धा ह्याबद्दल माहिती होईल, कारण की शेवटी इतिहासासोबतच विकास आहे, त्याशिवाय तर विकास नाहीच आहे. म्हणून ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण बघू शकतो की ई स्पोर्ट्स सेक्टर आज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आज जवळपास म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये आपण बघितलं तर तो ऑलिम्पिक पर्यंत पोहोचेल आणि एवढं त्याच्यामध्ये पण फायनान्शियली खूप मोठा त्याच्यामध्ये एक डेव्हलपमेंट आहे. पण आज जर ई स्पोर्ट्स म्हटलं तर नक्कीच आज आपल्याला त्याची भीती वाटते की ई स्पोर्ट्स आपण नाही खेळू, म्हणजे आपल्या मुलांना आपण नाही खेळू देऊ शकत, कारण की तो शेवटी मोबाईलशी कनेक्ट होतो. पण आज आपण थांबू, पण त्याचे रूल रेग्युलेशन व्यवस्थित फॉलो करून ते सुद्धा, त्याचं कंटेंट सुद्धा आपण आपल्या देशामध्ये कसं तयार करू शकतो, की आपण आपल्या देशामधलं कंटेंट तयार केलेलं बाहेरच्या देशांमध्ये आपण ते कसं देऊ शकतो, यासाठी तर त्याचा फायदा आपल्या युवकांना रोजगार निर्मितीसाठी होणारच आहे. परिपक्व नाही, तो भक्कम नाहीये, त्यामध्ये भविष्यामध्ये त्याचा लॉंग फायदा होतो. नाही नाही, मी याच्यावर उलट सांगेल की विरोधकांनी आतापर्यंत जे बजेट मांडलं गेलं, जसं इथे आता दादांनी सांगितलं महाराष्ट्रासाठी भक्कम काही नाही, कारण आधी तुम्ही बघितलं असेल की काँग्रेसच्या काळात की चला आम्ही इथे रेल्वे मंजूर करून दिली, आम्ही इथे हे उभं करून देऊ, तशा पद्धतीने इंडियाच्या सरकारने किंवा आदरणीय मोदी साहेबांनी तसं नाही केलेलं आहे.
बजेट हे असं झालेलं आहे की जे आता आपल्याकडे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं मजबूतीकरण कसं करता येईल आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण नवीन गोष्टी ज्या जगासोबत आपण कॉम्पिट करू शकतो अशा गोष्टी आपल्याला कशा करता येईल. कारण की शेवटी आज इंटरनॅशनली आपण जसं बोलतो किंवा देशाच्या प्रगतीबद्दल बोलतो तर त्या तुलनेने आपल्याला कॉम्पिटिशन सुद्धा देता आली पाहिजे या अनुषंगाने हे सगळं बजेट केलेलं आहे. ना की कोणत्या राज्याला खुश करण्यासाठी किंवा एखाद्या स्पेसिफिकली आमदाराला खासदाराला मंत्र्याला खुश करण्यासाठी हे बजेट तशा पद्धतीचं नाहीये. देशाच्या सगळ्या लोकांना सगळ्या सेक्टरमध्ये सोबत पुढे कसं घेऊन जाते आणि विकसित भारतचा संकल्प आपण कसं पूर्ण करू शकतो या अनुषंगाने हे बजेट आहे.